या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. ग्राहक हा बाजार व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून ग्राहकांचे हक्क सुरक्षित राहावेत, फसवणूक टाळावी आणि दर्जेदार सेवा मिळावी यासाठी प्रत्येक ग्राहकाने सजग राहणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले. ग्राहकांना माहितीचा हक्क, निवडीचा हक्क, सुरक्षेचा हक्क, तक्रार मांडण्याचा हक्क आणि न्याय मिळवण्याचा हक्क यांची माहिती असणे काळाची गरज असल्याचंही जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी पन्हाळा येथे तहसील कार्यालयाने अखिल भारतीय ग्राहक संघटनांच्या संयुक्त विद्यमानाने ग्राहक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पन्हाळा येथील मयूरबाग उद्यानातील पन्हाळा नगर परिषदेच्या सभागृहात पन्हाळा तहसीलदार कार्यालय आणि अखिल भारतीय ग्राहक संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने पन्हाळा विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांची पन्हाळा शहरातील मुख्य रस्त्यावरून ग्राहक प्रबोधन फेरी काढण्यात आली. या फेरीचा शुभारंभ पन्हाळाच्या तहसीलदार माधवी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते बिंदू माधव जोशी आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. यावेळी बोलताना जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण म्हणाले की ग्राहक हा बाजार व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून ग्राहकांचे हक्क सुरक्षित राहावेत, फसवणूक टाळावी आणि दर्जेदार सेवा मिळावी यासाठी प्रत्येक ग्राहकाने सजग राहणे आवश्यक आहे. तसेच ग्राहकांना माहितीचा हक्क, निवडीचा हक्क, सुरक्षेचा हक्क, तक्रार मांडण्याचा हक्क आणि न्याय मिळवण्याचा हक्क याची माहिती असणे काळाची गरज असल्याचंही मोहिनी चव्हाण यांनी सांगितलं. अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष कृष्णा जमदाडे यांनी ग्राहकांनी आपल्या हक्कांचा प्रभावी वापर कसा करावा, विद्यार्थ्यांना ग्राहक चळवळ, तिचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनातील गरज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी ग्राहक दिनानिमित्त CPR ब्लड बँक कोल्हापूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 25हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. पुरवठा विभागाने रक्तदात्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला नायब तहसीलदार संजय वळवी, पुरवठा निरीक्षण अधिकारी ज्योती कपाले, पुरवठा अधिकारी निशिकांत माने, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष कृष्णा जमदाडे, उपाध्यक्ष शरद शेळके, रेशन धान्य संघटनेचे तालुका अध्यक्ष आनंदा लादे, संघटक कृष्णात हिरवे, सचिव भीमराव पाटील, सहसचिव दत्तात्रय बोबडे, प्रमोदिनी माने, BJ पाटील, सागर पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, तालुक्यातील रेशन धान्य दुकानदार, ग्राहक आणि विद्यार्थी उपस्थित होते. TV नेक्स्ट माझ्यासाठी पन्हाळ्याहून दत्तात्रय धडेल.